नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 याकरिता आज आपण युनिट क्रमांक 4 मेडिवल हिस्ट्रीला सुरुवात केलेली आहे. युनिट क्रमांक 4 यामध्ये आज आपण विजयनगर साम्राज्य यामधील सालुव वंश आणि तुलुव वंश यांचा अभ्यास करणार आहे. युनिट 4 आपण सुरुवात केलेली आहे आणि युनिट 4 आपला मध्यकालीन भारताचा इतिहास यावर आपला लेक्चर क्रमांक 8 हा आहे, ज्यामध्ये आपण विजयनगर साम्राज्यामधील महत्त्वपूर्ण 2 जे वंश आहे याचा अभ्यास करणार आहोत. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा हिस्ट्री या विषयातून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे. सोबतच क्लासच्या PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, सरावासाठी MCQs आहे आणि वीकली टेस्ट आहे. या वीकली टेस्टमध्ये मंडे टू फ्रायडे जे महत्त्वपूर्ण 22चा आपण अभ्यास करीत असतो यावर आधारितच ही आपली वीकली टेस्ट असते. म्हणजे वीकमध्ये जे घटक आपण अभ्यास करू त्याचं ओव्हरऑल आपलं सराव जे आहे या माध्यमातून होऊन जाईल. यासाठी नवीन बॅच सुरू होत आहे 22 नोव्हेंबर पासून. महाराष्ट्र सेट इतिहास या विषयाच्या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी या ऑफिशियल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच याची फीज मात्र 8,000 आहे, ज्यामध्ये पेपर क्रमांक पहिला जो आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप आपण डाउनलोड करा. स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. इथे सर्च करा हिस्ट्रीचा कोर्स. सो हिस्ट्रीचा इंटरफेस आपल्याला दिसून येईल. सरळ इथून बाय करू शकतो आणि कोर्स बाय केल्यानंतर कंटेंट जे आहे हा सेक्शनमधून आपण व्हिडिओ नोट्स, वीकली टेस्ट, मॉक टेस्ट सगळ्याच प्रकारचं सुविधा इथे अवेलेबल आहे. सो विजयनगरमध्ये क्रमशः आपण 4 वंशांचा अभ्यास करीत असतो, ज्यामध्ये संगम वंशाचा अभ्यास आपण केलेला आहे. वंश जर आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे, सो त्यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईन ॲप मधून सुद्धा हा जो सेक्शन आहे, हा जो लेक्चर क्रमांक 7 आहे ते बघू शकता. संगम डायनेस्टी 1336 म्हणजे 1336 पासून 1485 पर्यंतचा टाइम पिरियड आपण अभ्यास केलेला. आज आपण साल्व वंश, तुलुव वंशांचा अभ्यास करणार आहे. संगम वंशामध्ये आपण विजयनगर साम्राज्यामध्ये 4 वंश आपण अभ्यास करू. म्हणजे संगम वंश, सालुव वंश, तुलुव वंश आणि अरविडू वंश. यामधून सालुव वंश बघा 1486 पासून 1505 पर्यंत आपण सालुव वंश बघूया. यामध्ये सालुह नरसिंह यांनी 1486 पासून 91 पर्यंत विजयनगर चे हे गव्हर्नर आपल्याला दिसून येते. नरसिंह सालुह म्हणून होते. ठीक आहे. संगमवंशीय सम्राट विरूपाक्ष यांच्या टाइम पिरियड मध्ये उडीसा येथे गजपती शासक आपल्याला दिसून येते आणि उडीसा येथील गजपती शासकांना यांनी हरवलेलं आपल्याला ना. संगम वंशांचा अंतिम शासक, आता अंतिम शासक कोण होता? विरूपाक्ष द्वितीय होते, बरोबर. तर विरूपाक्ष द्वितीय जे आहे, विरूपाक्ष द्वितीय यांना हरवून ना यांची हत्या करून आपण बघतो की सालुह नरसिंह जे आहे, सालुव नरसिंह हे काय करते म्हणजे प्रशासनची बागडोर सांभाळते. ठीक आहे. आता बघा नरसिंह सालुह जे आहे ना, यांचा एक आपल्याला दिसून येते सेनापती होता, ज्याचं नाव आहे नरसा नायक. काय आहे? नरसा नायक म्हणून. ठीक आहे. हे नरसा नायक जे आहे यांना पूर्णतः प्रशासन यांच्या हातात होतं आणि यांचं अल्पवयीन पुत्र जे आहे त्यांच्याकडे सोपून दिलं. ठीक आहे. याचा अर्थ नरसिंह सालुह यांचंच पुत्र असते इमाडी नरसिंह म्हणून. त्यांचा टाइम पिरियड आहे 1491 पासून 1505 पर्यंत. यांच्या शासनामध्ये संपूर्ण सत्ता जी आहे नरसा नायक यांच्या हातात आलेली होती. कारण आपण आत्ताच बघितलं की नरसिंह सालुह यांच्या टाइम पिरियड मध्ये सेनापती होते कोण? नरसा नायक आहे ना. सो इमाडी नरसिंह यांच्या टाइम पिरियड मध्ये सुद्धा यांच्याच हातात अधिकार होते.
आणि वास्तविक सत्ता जे होती त्यांचं रिजेट म्हणजे नायक जे होते नरसानायक यांच्या हातात आपल्याला दिसून येते. नरसानायक यांनी इमाडी नरसिंह यांची हत्या करून त्यांचे पुत्र म्हणजे नरसानायक यांचे पुत्र होते वीर नरसिंह याला काय दिलं सत्ता प्राप्त करून दिली. याचा अर्थ वीर नरसिंह हा सालुव वंशांचे अंतिम शासक झालेले आणि सालुव वंशामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे नरसिंह सालुह आणि त्यानंतर इमाडी नरसिंह. इमाडी नरसिंह ठीक आहे. इमाडी नरसिंह यांना पेनकोंडा या दुर्गामध्ये नजरबंद केलं त्यांच्याच नायकनं. ठीक आहे ज्यांचं नाव काय आहे नरसा नायक आहे है ना. आणि फक्त याला स्वतःला सुद्धा नजरबंद केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि सोबतच जी छोटे छोटे या काळी राज्य होते चेर चोर पांड्य या तीनही राज्यांवर यांनी काय केलेलं आहे हमला केल्याचा आपल्याला दिसून येते. यानंतरचा वंश आहे तुलुव वंश 1505 पासून 1570 पर्यंत. यांचे संस्थापक कोण आहे तर बघा 1505 मध्ये सालुव ठीक आहे सालुव वंशाचे अंतिम शासक इमाडी नरसिंह यांची हत्या करून वीर नरसिंह काय करतो विजयनगरचा तृतीय राजवंश स्थापन करतो आणि या तृतीय राजवंशाचंच नाव आहे तुलुव वंश म्हणून. याचा अर्थ तुलुव वंशाचे संस्थापक कोण तर आन्सर आहे वीर नरसिंह. काय आहे वीर नरसिंह. ठीक आहे. आता यांनी काय केलं म्हणजे या पूर्वीचा जो वंश आहे सालुव वंशाच्या शासकांची हत्या केली. सो ऑब्व्हियसली जे विजयनगर आहे इथे आंतरिक स्थिती आपल्याला या काळात विस्कळीतच दिसून येते है ना. बर यातूनच आपण बघतो की कृष्णदेवराय यांचं टाइम पिरियड सुरू होते 1509 पासून 1519 पर्यंत. आणि कृष्णदेवराय कोणत्या वंशाचे होते तर लक्षात घ्या हे आहे तुलुव वंशाचे. तुलुव वंशाचे हे होते. ठीक आहे. बर आता लक्षात घ्या विजयनगर साम्राज्यात सगळ्यात महानतम शासक आहे कृष्णदेवराय वीर नरसिंह जे संस्थापक आहे तुलुव वंशांचे यांचे भाऊ होते. ठीक आहे. आणि यांच्याच काळामध्ये लक्षात घ्या की ओडिसाचे अभियान चालवलं. ओडिसा येथे गजपती यांचं राज्य आपल्याला दिसून येते. गजपती ओडिसाचे गजपती यांच्यावर 4 वेळा आक्रमण केलेलं आहे कृष्णदेवराय यांनी. आणि गजपती यांची पुत्री जी आहे त्यांच्यासोबत विवाह सुद्धा नंतर संबंध प्रस्थापित होताना आपल्याला दिसेल. ओडिसा येथील व्यस्तताचा म्हणजे जे अव्यवस्था तिथे निर्माण झालेली होती याचाच लाभ उठवलं कोणी गोलकुंडा यांनी है ना. गोलकुंडांचे सुलतान होते कुली कुतुब शहा यांनी विजयनगरच्या सीमावर कुट्टूर किल्ल्यावर काय करून टाकलं कब्जा. कारण यावेळी ओडिसातील गजपती आणि कृष्णदेवराय म्हणजे तुलुव वंश या दोघांमध्ये संघर्षपूर्ण वातावरण होते. याचाच फायदा तिसरा एक व्यक्ती घेतो म्हणजे ते कोण गोलकुंडाचे शासक. गोलकुंडाचे शासक कोण होते या टाइमला कुली कुतुबशहा होतो. त्यांनी विजयनगरच्या सीमेवर असलेला कुट्टूर किल्ल्यावर कब्जा करून टाकलं. कृष्णदेवराय यांचं टाइम पिरियड जे आहे ते महानतम टाइम पिरियड आहे. कारण बघा या टाइम पिरियड म्हणजे स्वतः कृष्णदेवराय हे सुद्धा साहित्याचे जाणकार आपल्याला दिसून येते. ओके. तर कृष्णदेव राय तेलुगू आणि संस्कृतचे प्रतिभाशाली विद्वान होते. त्यांनी आमुक्तमाल्यम काय म्हटलं मी आमुक्तमाल्यम या ही रचना आपल्याला दिसून येते. तेलुगू हा ग्रंथ आहे तेलुगूमध्ये लिहिलेला आहे. संस्कृतमध्ये जाबवती कल्याणम हा संस्कृत नाटक सुद्धा कृष्णदेव राय यांच्याद्वारे लिखित आहे. विद्वानांमध्ये म्हणजे विद्वत्ता खूप जास्त असल्यामुळे कला संरक्षण केल्यामुळे विद्वानांचं संरक्षण केलं या कारणानेच यांनी अभिनव भोज किंवा आंध्र भोज सुद्धा म्हणतात. कृष्णदेवराय यांच्या काळात तेलुगू साहित्याचा गौरवशाली युग मानला जातो आणि यांच्या दरबारामध्ये अष्टदिग्गज होते. ठीक आहे अष्टदिग्गज होते कोणाच्या दरबारामध्ये कृष्णदेवराय यांच्या दरबारामध्ये. ओके. सोबतच त्यांनी नागलपूर नगरची रचना केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. म्हणतात की नागलपूर नगराची रचना त्यांनी आपल्या आईसाठी केलेली आहे. सोबतच हजारा मंदिर आहे विठ्ठल स्वामी मंदिर ना हे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे चिदंबरम मंदिर आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येते. कृष्णदेवराय यांच्याच काळामध्ये बनलेलं आहे.
बारबोसा जे आहे, डुआडो बारबोसा हे 1516 मध्ये पहिल्यांदा जे आहे इमाडी नरसिंहराय यांच्या काळात आलेली आणि दुसऱ्यांदा आपण बघतो की 1516 मध्ये आलेली आहे. ठीक आहे. आणि 1516 मध्ये जेव्हा बारबोसा येतात त्यावेळी आपण बघतो की विजयनगरमध्ये कृष्णदेवराय यांचं टाइम पिरियड सुरू होतं. ओके. आता यांच्याच टाइम पिरियडमध्ये रायचूर दोआबचं जे क्षेत्र आहे ना, याचा अधिकार केलं बिदर आणि गोलकुंडा जे बहामनी साम्राज्यांच्या अंतर्गत येत होते. बिदर आहे ना, गुलबर्गा वगैरे यांना आपल्या साम्राज्यात घेण्याचे कार्य सुद्धा केलेले आहे. ओके. कारण बघा 1520 मध्ये आपण बघतो की कृष्णदेवराय यांनी बिजापूर आपल्या अंडरमध्ये केला. रायचूर दोआब आपल्या अधिकारमध्ये करून कर वसूल केलं. ठीक आहे. आणि बिदर आणि गोलकोंडा या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की बिजापूरच्या अंतर्गत बहामनी साम्राज्याच्या अंतर्गत येत होते आणि बहामनी सुलतान मोहम्मद शहा यावेळी आपल्याला जेलमध्ये कैदेत दिसेल आणि या कैदेतून सोडून परत त्यांना बिदरच्या गादीवर बसवण्याचे काम जे आहे कृष्णदेवराय यांनी केलेले आहे. ओके. चला, यानंतरचे शासक आहे अच्युत देवराय. ओके. 1529 ते 1542 त्यांचा टाइम पिरियड आहे. ना यांच्या टाइम पिरियड मध्ये बघा कृष्णदेवराय यांच्या आपले सौतेली भाऊ होते अच्युत देवराय यांना उत्तराधिकारी घोषित केलेले आपल्याला दिसून येते. ठीक आहे. यांच्याच काळामध्ये पोर्तुगीज यात्री आहे नेवनीज म्हणून. कोण? नेवनीज आहे ना. हे म्हणतात की नेवनीज जे आहे घोड्यांचा व्यापारी होता आणि स्पेशली विचारतात की कोणाच्या टाइम पिरियडमध्ये किंवा कोणाच्या दरबारात आले होते म्हणून. तर लक्षात घ्या नेवनीज हा घोड्याचा व्यापारी होता है ना. आणि ते आपल्याला दिसून येते की कृष्णदेवराय यांच्या अच्युत देवराय यांच्या टाइम पिरियड मध्ये आलेले होते. ओके. हीच गोष्ट इथे महत्वपूर्ण आहे. यानंतर सदाशिव राय आहे. आपल्याला 1542 पासून तर 1570 पर्यंत सदाशिव राय दिसून येईल है ना. यांच्या टाइम पिरियड मध्ये बघा सेना जी आहे है ना, यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमानांच्या भरतीला सुरुवात झाली आणि मोस्ट इम्पॉर्टंट यांच्याच काळामध्ये राक्षस तंगडी किंवा तालीकोटाचा युद्ध झालेला आहे आणि तालीकोटाच्या युद्धानंतर विजयनगर जे आहे आपल्याला ध्वस्त होताना दिसून येतं. तालीकोटाचं बघा, याला राक्षस तंगडीचा युद्ध सुद्धा म्हणतात. हा झाला आहे 1565 मध्ये. ही डेट लक्षात घ्या. ठीक आहे. याला IMP करा. ठीक आहे. कशा प्रकारे झालेलं ते सुद्धा थोडं समजून घेऊया. आता बघा विजयनगर जे आहे खूप समृद्धीस आलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे समृद्धी पावलेला राज्य आपल्याला ह्या काळात दिसून येते. त्यामुळेच आपण बघतो की विजयनगरची जे बाकीचे राज्य आहे यावेळी फॉर एक्झाम्पल अहमदनगर आहे. ठीक आहे. अहमदनगर. ओके. काय झालेलं? हा, अहमदनगर. तर हे काय ईर्ष्या करू लागली. सेम बिजापूरचे शासक आहे ना, गोलकुंडाचे सुद्धा आहे ना, हे काय ईर्ष्या करू लागलेले आपल्याला दिसून येते. यातूनच आपण बघतो की बिजापूरचा जो सुलतान आहे ना, हा सुलतान अली आदिल शहा यांनी विजयनगर मधील रायचूरचा जो क्षेत्र आहे अदगल आहे ना, अदगलचा किल्ला आहे ना, हा अदगलचा किल्ला मागितलं रामराय यांना. कोणाला? रामराय यांना. पण रामराय यांनी हे डिमांड मान्य करण्यात दिला नकार. यातूनच आपण बघतो की युद्ध सुरू झालेलं आहे ना. आणि हुसेन निजाम शहा काय करतो, हा रामराय जी आहे त्याची हत्या करतो आणि विजयनगरची पूर्णतः लूट करताना दिसून येते. आता हा तालीकोटाच्या युद्धाचा प्रत्यक्षदर्शी सेवेल आपल्याला दिसून येते. कोण आहे? सेवेल. ठीक आहे. चला, इथे मांडण्याचं तात्पर्य असं की अहमदनगर, बिजापूर, गोलकुंडा या युद्धामध्ये सहभागी झालेले होते, पण बरार नाही है ना. कारण बरार जे आहे या बरार जे आहे यांचं गोलकुंडा सोबत युद्ध सुरू होतं. तालीकोटाचा युद्धाचं प्रमुख कारण काय होतं? विजयनगरचं प्रति जे बाकी आहे त्यांचं ईर्ष्या करणं है ना. दक्षिण मध्ये आपण बघतो की बिजापूर, अहमदनगर, गोलकुंडा है ना, बिदर आहे. एक निर्णय घेऊन यामध्ये म्हणजे तालीकोटाच्या युद्धामध्ये सहभागी झालेले, पण बरार सामील झालेला नाही.
यानंतरचा वंश आहे अरविडू 1570 पासून 1650 पर्यंत आणि यातील पहिले शासक आपल्याला तिरुमल दिसून येते है ना. रामराय यांचा भाऊ तिरुमल है ना. आपल्याला दिसून येते की एक नवीन वंश तुलुव वंशाचा अंतिम शासक सदाशिवराय यांचे अपत्य स्वयं शासक बनलेला आणि त्यांनी अरविडू वंशाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. बर, आता बघा इथं होतं काय की 1570 मध्ये तुलुव वंशाचा अंतिम शासक असतो सदाशिवराय है ना. हा सदाशिवराय जे आहे त्याला राय करा. ठीक आहे. राय ही उपाधी आहे विजयनगरच्या शासकांची. याला अपदस्थ करून आपल्याला दिसून येते की तिरुमल जे आहे ते स्वतः शासक बनलेले आहे ना. सोबतच त्यांनी राजधानी जी आहे पेनाकोंडा केली, नंतर चंद्रगिरी केली आणि चंद्रगिरीवरून परत पेनाकोंडा ठेवले. ठीक आहे. श्रीरंग जे आहे ते या वंशाचे शेवटचे शासक आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता बघा व्यंकट द्वितीय आहे ना, हा सर्वाधिक योग्य अरविड वंशाचा शासक होता आणि यांच्या काळामध्ये डच आणि इंग्रज जे आहे पूर्वे समुद्र मार्गाने म्हणजे व्यापारासाठी पाय पसरवण्यास युरोपियन कंपनीने सुरुवात केलेली होती आणि यातूनच आपण बघतो की श्रीरंग प्रथम जे सॉरी श्रीरंग तृतीय जे ओके श्रीरंग ओके श्रीरंग द्वितीय जे आहे ते अरविडू वंशाचे लास्ट रूलर आपल्याला दिसून येते. रूलर ओके. सो अशा प्रकारे हा अशा प्रकारे जे आहे ओके अशा प्रकारे आज आपण विजयनगर साम्राज्य पूर्णतः इथे समाप्त केलेलं आहे. याविषयी PDF तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा.